हरे कृष्ण। श्रील प्रभुपाद की जय, पांडुरंग भगवान की जय, विठ्ठल रुक्मिणी की जय, पंढरपूर धाम की जय। आपण या पंढरपूर धामाविषयी संपूर्ण जनसामान्यामध्ये चर्चा आणि संपूर्ण समाजामध्ये देखील ही चर्चा असते। पण पंढरपूर धाम आहे तरी काय? धाम म्हणजे काय? धाम कशाला म्हटलं जातं आणि धामात कसा प्रवेश करावा लागतो आणि धामात प्रवेश केल्यानंतर कोणकोणती काळजी आपल्याला घ्यावी लागते याविषयी आपण चर्चा करणार आहोत। धाम हा विषय आहे आणि या विषयाचे आम्ही विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी या नात्यानं थोडं खोलात जाऊन हा विषय समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे। आणि म्हणून सांगितलं जातं की धामाला समजणं किंवा धामाला जाणणं म्हणजे भगवंताला जाणण्यासारखं आहे। आणि या विषयाचे फक्त ज्ञानच नाही तर विज्ञानासारखे परिवर्तन होणं देखील आवश्यक आहे। यासाठी पंढरपूर धामाविषयी, पंढरपूर धामासंबंधी जे वैदिक ग्रंथ किंवा वाङ्मय आहे ते शोधून त्यांच्या लोककथा, प्रचलित कथा आणि मनोधर्म हे प्रत्येक वेळी आपल्याला वाचायला ऐकायला मिळतच असतात, परंतु ते नेहमीच सत्य असतात असेही नाही। आणि म्हणून आपण कधीही कोणताही धाम किंवा भगवंतांचं निवासस्थान ज्याला म्हटलं जातं, धाम म्हणजे भगवंतांचं राहतं घर, भगवंतांचा निवास, आणि त्याला शास्त्र पद्धतीनं किंवा शास्त्राच्या आधारानं ते आपण जाणून घेतलं म्हणजे आपल्याला फार मदत होत जाते। आणि हा धाम हे साक्षात भूवैकुंठ म्हणजे भगवंतांचं धाम या पृथ्वीवरती अवतरित झालं आणि त्यालाच आपण म्हणतो भूवैकुंठ पंढरपूर। चला पंढरीसी जाऊ, बाप रखमा देवी पाहू। आणि भगवंतांच्या निवासस्थानालाच धाम असं म्हटलं जातं। ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव म्हणतात, भगवंतांच्या निवासस्थानाचे नाव गोलोक आहे। गोलोक एव निवसती अखिलात्मभूतः। आणि गोलोकातही वृंदावन, मथुरा, द्वारका अशी स्थानं आहेत। रसराज गोपीजन वल्लभ श्रीकृष्ण गोलोक वृंदावनात निवास करतात। आणि त्याचबरोबर वैकुंठपती द्वारकावासी द्वारकाधीश श्रीकृष्ण द्वारकेत निवास करतात। आणि पंढरपूर ही दक्षिण द्वारका आहे आणि त्यालाच भूवैकुंठ म्हटलं जातं। सृष्टीरचनेत गोलोक वृंदावनाचे सर्वप्रथम सर्वश्रेष्ठ स्थान आहे। ब्रह्माजी जसं ब्रह्मसंहितेमध्ये प्रार्थना करतात, गोलोक नाम्नि निजधाम्नि तले च तस्य देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु ते ते प्रभाव निचया विहितांशयेन गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि। आणि गोलोक नामक भगवंतांचं निवासस्थान, भगवंतांचं घर, आणि त्या गोलोक वृंदावनाच्या खाली क्रमशः वैकुंठ लोक, महेशधाम आणि देवीधाम आहे। भगवंतांच्या असीम सृष्टीमध्ये भौतिक जगत एक छोटासा अल्पसा भाग आहे। आता हरिधाम म्हणजे काय? कृष्णलोक किंवा गोलोक या नावानं प्रसिद्ध असं दैदिप्यमान भगवंतांचं धाम, आणि त्या धामामध्ये दैदिप्यमान असे लोक देखील आहेत। आणि भगवंतांचं धाम हे स्वयंप्रकाशित आहे। जसं आपण ह्या भौतिक जगामध्ये किंवा आपल्या घरांमध्ये, मंदिरांमध्ये इलेक्ट्रिक बल्ब लावतो, दिवे लावतो, अशा कोणत्याही बल्ब आणि दिव्यांची आवश्यकता भगवंतांच्या धामात पडत नाही। भगवंतांचं धाम
स्वयं प्रकाशित आहे आणि म्हणून त्याला वैकुंठ असं म्हटलं जातं. आणि इतर अधिष्ठाते जे देव आहेत, मुक्तात्मे आहेत, ते भगवंतांच्या धामी भगवंतांच्या इच्छेनुसार ज्यावेळी प्रवेश करतात त्यांनाही वेगळी वेगळी नावं आहेत. आणि त्याच पद्धतीनं हरिधामच्या खाली असलेलं देवीधाम, देवीधाम भौतिक प्रकृतीच्या अंतर्गत असलेल्या ब्रह्मांडातील जो ब्रह्मांड आहे त्याला देवीधाम म्हटलं जातं. देवीधामाचे अधिष्ठाता देखील विष्णूच आहेत आणि ब्रह्मा, शिव आणि त्यांचे हे सहाय्यक आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाद्वारे या धामाचं नियंत्रण होत असतं. ब्रह्मदेव सृष्टीचं निर्माण करतात, विष्णू त्यांचं पालन करतात आणि शिव हे संहार करतात. जसं भक्तिविनोद ठाकूर आपल्या एका भजनात लिहितात, तुम्ही सर्वेश्वरेश्वर ब्रजेंद्र कुमार, तोमार इच्छाय विश्वे सृजन संहार, तोमार इच्छाय ब्रह्मा कोरे न सृजन, तोमार इच्छाय विष्णु कोरे न पालन, तुम्ही सर्वेश्वरेश्वर ब्रजेंद्र कुमार. तुम्ही सर्वेश्वरेश्वर. जसं ब्रह्माजी ज्यावेळी त्यांनी प्रार्थना प्रारंभ केली आणि त्या प्रार्थनेच्या सुरुवातीलाच अगदी पहिलीच प्रार्थना ज्यावेळी ते म्हणू लागले, ईश्वरः परमः कृष्ण सच्चिद आनंद विग्रह अनादिरादिर गोविंदः सर्व कारण कारणम. हे गोविंद जे आहेत, गोविंद जे गायींना आणि प्रत्येकाच्या इंद्रियांना आनंद देणारे, ते गोविंद सर्व ईश्वरांचे ईश्वर आहेत. आणि या भजनामध्ये जसं भक्तिविनोद ठाकूर म्हणतायत, तुम्ही सर्वेश्वरेश्वर ब्रजेंद्र कुमार. ब्रजेंद्र म्हणजे नंद महाराज. आता वैदिक सभ्यतेमध्ये ज्याच्याजवळ नाणी सोन्याची असो किंवा आजकालची लोखंडी किंवा स्टीलची नाणी असो किंवा कागदी पैसे असो, त्याची काहीही किंमत नव्हती. वैदिक सभ्यतेनुसार ज्याच्याजवळ गायी आहेत आणि ज्याच्याजवळ सुपीक जमीन आहे त्याला म्हटलं जातं धनवान. धान्य धनवान, गवयो धनवान. आणि नंद महाराजांच्या जवळ सर्वात जास्त गायी म्हणजे 9 लाख गायी फक्त नंद महाराजांच्या घरी होत्या. आणि नंद महाराजांचे भाऊ उपनंद, सुनंद आणि प्रत्येकाच्या घरी लाखो गायी. आणि सर्वात जास्त संख्या असलेले नंद महाराज आणि म्हणून ब्रजेश त्यांना म्हटलेलं आहे. फक्त जास्त सोन्याची नाणी, पैसा म्हणून नाही, सगळ्यात जास्त गायी होत्या म्हणून त्यांना म्हटलेलं आहे ब्रजेश. आणि ब्रजेश तनयस, तनय म्हणजे त्यांचा पुत्र, म्हणजे भगवान श्रीकृष्ण गोविंद. तर तुम्ही सर्वेश्वरेश्वर ब्रजेंद्र कुमार. हे ब्रजेंद्र कुमार, हे कृष्ण, तुम्ही सर्व ईश्वरांचे ईश्वर आहात आणि फक्त तुमच्या इच्छेनं तुम्हाला काही करावं लागत नाही. जसं श्वेताश्वतर उपनिषदात म्हटलेलं आहे, परास्य शक्तीर विधिदैव सूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. त्या भगवंतांना कोणतंही कार्य स्वतः कधीही करावं लागत नाही. फक्त भगवंत त्यांच्या इच्छेनं सर्व काही होत असतं. जसं आमच्या संस्थेचे संस्थापक आचार्य कृष्ण कृपामूर्ती AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 80पेक्षा जास्त ग्रंथांची रचना करून या संपूर्ण जनसामान्याला ही दिलेली एक भेट आहे. जसं म्हटलं जातं, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आणि ही रत्न ग्रंथाच्या रूपात आपल्याला प्राप्त झाली. आणि त्यातील एक ग्रंथ आहे सुबोध भानू. आणि त्या सुबोध भानू ग्रंथामध्ये एक कथा प्रभुपाद लिहितात की एक पाश्चिमात्य देशातील व्यक्ती भारतामध्ये भगवंत किंवा श्रेष्ठ कोण आहे, श्रेष्ठ देवता कोण आहे हे शोधण्यासाठी आला.
आणि तो आला असताना संपूर्ण भारतभूमीमध्ये त्यांनी तीर्थयात्रा केल्या. प्रत्येक वेगवेगळ्या मंदिरामध्ये त्यांनी देवी देवतांचं दर्शन घेतलं. कोणत्या एका मंदिरामध्ये देवता आशीर्वाद देत आहेत, कोणत्या मंदिरामध्ये देवता जप करत आहेत, कुणा मंदिरामध्ये देवी असुरांचा वध करत आहे. पण एक अशी व्यक्ती आहे जी आनंदानं बसून मुरलीचं वादन करत आहे. आणि त्या पाश्चिमात्य देशातील व्यक्तीला कळालं की या ठिकाणी सर्वजण वेगवेगळ्या कार्यामध्ये गुंतलेले आहेत आणि फक्त एक व्यक्ती आहे ती आनंदानं बासुरीचं वादन करत आहे. आणि तो निष्कर्षास पोचला की भगवंत हेच असू शकतात आणि हेच परब्रह्म आहेत, हेच देवाधिदेव आहेत. कारण देवाधिदेव जे आहेत परब्रह्म, त्यांना कोणतंही कार्य स्वतः करावं लागत नाही. आणि म्हणूनच वर्णन केलेलं आहे, परास्य शक्तीर विधिदैव सूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. त्यांना कोणतंही कार्य स्वतः करावं लागत नाही. आणि तेच भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या भजनात लिहित आहेत की हे भगवंता सर्वेश्वरा, तुमच्या फक्त इच्छेनुसारच ब्रह्माजी सृष्टीची रचना करतायत, विष्णू पालन करतायत आणि शिवजी संहार करतायत. तर सांगायचं म्हटलं तर हा जो देवीधाम जो आहे, हा देवीधाम या भौतिक संसारातील प्रत्येक व्यक्तीला इथं ठेवलेला आहे. कशासाठी? या संसारात आपण बद्ध अवस्थेने आलो, आपल्याला भगवंतांसमान भगवंत बनायचं होतं आणि भगवंतांशी बरोबरी किंवा भगवंतांशी स्पर्धा करायची होती. म्हणून भगवंतांनी हा देवीधाम किंवा हे भौतिक जगत तयार केलेलं आहे. आणि या भौतिक जगामध्ये जशी लहान लेकरं आईला हट्ट धरून बसतात की आई मलासुद्धा खेळायचं नाही, मलासुद्धा स्वयंपाक करायचा नाही, नाही मलासुद्धा स्वयंपाक करायचा. पण आईला माहीत आहे की ही लहान मुलं जर अग्नीजवळ आली, चुलीजवळ आली तर त्यांना पोळण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून जशी आई आपल्या लहान लेकरांना छोटी छोटी भांडी खेळणी स्वरूपात आणून देते आणि म्हणते तुमचा स्वयंपाक करत राहा. आणि त्या ठिकाणी भातुकलीचा खेळ प्रारंभ होतो. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. आणि हीच पद्धती, अशीच परिस्थिती आपली देखील आहे. आपल्याला वाटतं की आपण या भौतिक संसारात आलो, भगवंतांनी आपल्याला खेळण्यासाठी थोडीफार खेळणी, हा आपला संसार, घर, मुलं, दाम्पत्य, परिवार दिला आणि आपण इथं सदैव राहणार आहोत नाही. आणि हा डाव देखील कधीही अर्ध्यावरती मोडतो आणि आपला संसार संपुष्टात येतो. आणि अशा लोकांसाठी हा देवीधाम तयार करण्यात आलेला आहे. आणि फक्त भगवंतांच्या इच्छेपासून किंवा भगवंतांपासून वेगळं राहून भोग इच्छा करणाऱ्या बद्ध जीवांसाठी या देवीधामाची रचना करण्यात आलेली आहे. तिसरा आहे महेशधाम. हरिधाम आणि देवीधाम या दोघांच्याही मध्ये हा महेशधाम आहे. आणि निर्विशेषवादी दिव्यतेच्या अस्तित्वात एक होण्याची जी इच्छा करतात ना, त्यांना या महेशधामात पाठवलं जातं. भगवत भक्ती करून मनुष्य हरिधामात प्रवेश करतो. कारण त्या धामात एकदा जो व्यक्ती प्रवेश करतो त्याला पुन्हा वापस या पृथ्वीवरती किंवा मर्त्य लोकामध्ये येण्याची आवश्यकता पडत नाही. पण जो ज्ञानयोगी महेशधामात जातात तर कर्मयोगी वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये शरीर बदलून या भौतिक जगात पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास बाध्य होतात. आता धामाचं रूपवर्णन कसं आहे तर भगवंतांचं धाम हे त्यांची सन्निधी शक्ती सतशक्तीनं प्रकट होतं. त्यांच्या धामात जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नाही. आणि इतकंच काय, भूतकाळ आणि भविष्यकाळ देखील नाही. तेथे सदैव वर्तमान स्थिती असते. हे धाम भौतिक जगाच्या पलीकडे आहे.
तेथे भौतिक जगातील कोणतेही नियम लागू पडत नाहीत. ब्रह्मदेव गोलोक वृंदावनाचे वर्णन करताना सांगतात, धामातील एक वृक्ष कल्पतरू आहे. भूमी चिंतामण्यांनी बनलेली आहे. पाणी अमृत आहे आणि शब्द गीत आहेत. तेथील चालणे नृत्य आहे. तेथे सदैव चिन्मय काळाचे अस्तित्व आहे. हे धाम सनातन आहे. व्यक्तो व्यक्तात सनातन. आपणही श्रीकृष्णाचे अंश आहोत आणि सनातन आहोत. परंतु आपलं हे शरीर, हे देवी धाम जेथे आपण राहतो, सनातन नाही. या भौतिक जगालाच दुर्गा धाम म्हटलेलं आहे. दुर्गा म्हणजे किल्ला. जसं आपण ऐकतो विजयदुर्ग, सिंधुदुर्ग म्हणजे किल्ला. तर हा किल्ल्यातून बाहेर पडणं अगदी कठीण आहे. कारण का जी दुर्गा देवी जी आहे तिनं त्रिशूळ धारण केलेलं आहे. आणि ते त्रिशूळ म्हणजे 3 शूल ज्याला आहेत, हे आदिदैविक, आदी भौतिक आणि आध्यात्मिक असे 3 जे दाह किंवा कष्ट ती देत असते प्रत्येक वेळी. आणि त्या कष्टापासून आपल्याला सदैव जर वाचायचं असेल तर आपल्याला खरोखर त्या पांडुरंगाची भक्ती करून आपल्याला भगवंतांच्या धामात गेल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आणि म्हणून तुकोबा म्हणून गेले, आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे, चित्त खुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि त्या भगवंतांचं नामसंकीर्तनात भाग घेत असताना तुकाराम महाराजांना कळालं की माझा कैवारी गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. आणि त्या गरुडावरती भगवंतांचे विष्णुदूत, भगवंतांचे ते पार्षद आले आणि तुकाराम महाराजांना सदेह मुक्ती प्राप्त झाली. आणि तुकोबाराय पाहता पाहता संपूर्ण कीर्तन करणाऱ्या भक्तांमधून हा सदेह ते वैकुंठास परत निघाले. आणि म्हणून या त्रिशूळ जो आहे दुर्गा देवीचा, तो फार कष्ट देणार आहे. आदी दैविक, आदी भौतिक आणि आध्यात्मिक. आदी दैविक जसं आपण पाहतो, जे आपल्या हातात नाही पण देवी देवतांच्या कृपेनं म्हणू शकतो आपण, किंवा त्यांच्या क्रोधानं देखील ज्यावेळी हा माणूस कुणाचंही ऐकत नाही, निसर्गाचं नाही, भगवंतांचं नाही, देवी देवतांचं नाही, पण त्यावेळी देवी देवतांना या मनुष्याला नियंत्रण करण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागतं. आणि त्यालाच म्हटलं जातं पद्धतीनं दैवी जो गुण आहे, प्रकोप. आता हा कोरोना असो किंवा भूकंप असो, अतिवृष्टी असो, दुष्काळ ज्याला म्हणतो, किंवा अनावृष्टी असो, हे आदी दैविक आहेत. आणि आदी भौतिक कशाला म्हटलेलं आहे? आदी भौतिक म्हणजे दुसऱ्या जीवांपासून होणारे कष्ट. माझा एक मित्र होता आणि तो मित्र त्यानं मीरा रोड मुंबई येथे अगदी सुंदर घर बनवलं. आणि घर बनवल्यानंतर अगदी आनंदानं आपल्या पत्नी आणि कुटुंबासोबत त्याचा संसार प्रारंभ झाला. आणि काही दिवसानंतर त्या मित्रानं आम्हाला घरी प्रसादासाठी आमंत्रित केलेलं असता सायंकाळच्या वेळी आम्ही पोचलो. आणि चर्चा चालू असताना तो म्हणू लागला, अरे मित्रा महाराज, प्रभूजी, की काहीही कष्ट नाही आहे, अगदी आनंदात चालू आहे. माझी पत्नी अगदी चांगली आहे, ती माझं ऐकते. माझी मुलं किती हुशार आहेत. कारण जसं चाणक्य पंडित म्हणतात, चाणक्याने सांगितलेलं आहे, ऋण करता पिता शत्रू मातांच व्यभिचारिणी, रूपवती भार्या शत्रू पुत्र अपंडितः. मी आजच श्रील प्रभुपादांचं प्रवचन ऐकत असताना
हा श्लोक देखील प्रभुपादांनी उपयोगात आणला. प्रभुपाद 1972 साली रुक्मिणी द्वारकाधीश मंदिर लॉस एंजेलिसमध्ये प्रवचन देत होते आणि प्रभुपाद वर्णन करतायत की ऋणकर्ता पिता शत्रू म्हणजे काय. जर एखादा पिता त्यांनी भरपूर कर्ज काढलं आणि कर्ज काढल्यानंतर ते कर्ज न फेडताच जर तो मृत्यू पावला तर ते कुणाला भरावं लागेल? त्याच्या मुलाला. कारण जशी वडिलोपार्जित संपत्ती मुलाजवळ चालून येते तसंच ते कर्ज देखील मुलावरतीच येतं आणि ते मुलाला भरावं लागतं आणि त्यावेळी तो पिता त्या मुलाचा शत्रू बनतो. ऋणकर्ता पिता शत्रू माताच व्यभिचारिणी. आणि जर ती माता जर स्वतःची आई जर ती दुसरा विवाह करत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे, व्यभिचारिणीचं लक्षण आहे. तर प्रभुपाद सांगत होते प्रवचनात की जेव्हा माझा विवाह झाला त्यावेळी माझी पत्नी मला आवडली नाही आणि मी विचार केलेला काही महिन्यातच की मी दुसरा विवाह करावा. पण त्यावेळी श्रील प्रभुपादांचे वडील गौर मोहन डे ते अगदी एक सज्जन व्यक्ती होते. धार्मिक भक्त तर होतेच, पण सामाजिक नीती नियमांचं पालन करणारे एक सज्जन व्यक्ती होते. आणि त्यांनी अभय बाबू आमचे प्रभुपाद त्यांना बोलावलं आणि म्हणाले, प्रभुपाद हे अभय, हा जो तू दुसरं लग्न करण्याचा विचार करतोस हे चुकीचं आहे. तुझं सौभाग्य आहे की तुझी पत्नी तुला आवडत नाही. कारण जर पत्नी आवडायला लागली तर संसारामध्ये अडकण्याची दाट शक्यता असते. आणि प्रभुपाद प्रवचनात हसून म्हणाले, त्या वडिलांनी सांगितलेला आदेश किंवा संदेश हा किती चांगला झाला आणि म्हणून आज मी संन्यास घेऊ शकलो. आणि जर माझी पत्नी जर मला आवडली असती तर मी संसारात अडकूनच राहिलो असतो. बघा, ऋणकर्ता पिता शत्रू माताच व्यभिचारिणी रूपवती भार्या शत्रू. जर आपली पत्नी सुंदर असेल तरी तो संसारामध्ये अडकून राहू शकतो. कारण त्याला सदैव संशयात्मा विनश्यती. आणि त्याच्या सुंदर पत्नीला प्रत्येकजण पाहतो की काय अशी संशय त्याच्या हृदयामध्ये किंवा मनामध्ये चालूच राहतो. आणि पुत्र अपंडितः. आणि जो मुलगा जो काहीच शिकत नाही, काहीच कामाचं नाही, असा मुलगा मग अपंडित बनून जातो. आणि म्हणून या भौतिक संसारामध्ये दुसऱ्या जीवांकडून होणारे त्रास त्याला म्हटलेला आहे आधी भौतिक क्लेश. आणि हा मित्र सांगू लागला, मित्रा अगदी व्यवस्थित चालू आहे, काही काळजी नाही, आनंदानं संसार माझा चालू आहे. मुंबई नगरी आहे, मुंबई मेरी जान लोक म्हणतात. आणि त्या मुंबई नगरीमध्ये मी अगदी आनंदानं, माझा व्यवसाय अगदी वेळेवर आहे, मुलं अगदी सुंदर आहेत, गुण्या गोविंदानं माझा संसार कुटुंब चाललेला आहे. आणि मी त्यावेळी विचार करू लागलो, अरे जर खरोखर जर का असेल तर मग भगवंतांनी सांगितलेली भगवद्गीता खोटी ठरेल. काय म्हणाले भगवंत? दुःखालयम अशाश्वतम अनित्यम असुखम. हे भौतिक जग तयार कशासाठी केलेलं आहे? कष्ट भोगण्यासाठी, दुःख स्वीकारण्यासाठी. आणि हा माझा मित्र म्हणतो की मला काहीच दुःख नाही. मग आश्चर्याची बाब होती. आणि त्यावेळी तो मित्र बोलता बोलता म्हणू लागला, पण हां, मग आत्ता हृदयाला थोडी शांती भेटली. पण म्हटल्यानंतर का तो म्हणू लागला पुढं, पण अरे मित्रा, जर संध्याकाळी 6-6:30 वाजता जर खिडक्या आणि दरवाजे बंद करायचं विसरलो तर ते डास आहेत, मच्छर, ते अगदी इतक्या मोठ्या संख्येने येतील आणि रात्रभर झोपू देणार नाहीत. त्याला म्हटलेलं आहे आधी भौतिक क्लेश. आपल्या शेजाऱ्यांचं कुत्रं रात्री ओरडतं, कुणी गोंगाट करतं, ध्वनी प्रदूषण होतं, त्यामुळे आपली झोप तुटते. दुसऱ्या जीवाने दिलेले त्रास. आणि आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या मनापासून निर्माण झालेले कष्ट, मानसिक तणाव ज्याला म्हणतो. आणि हे सर्व कष्ट देण्यासाठीच भगवंतांनी हा देवी धाम तयार केलेला आहे. पण भगवंतांचं जो धाम आहे
ज्याला हरिधाम किंवा वैकुंठधाम, साकेत, गोलोक ज्याला म्हटलेलं आहे, त्याला त्या धामासाठी दिव्य धामाची ती रचना आहे. आणि जसं त्या त्रिविध तापानी, दुःख क्लेशाने हा भरलेला संसार, ज्याला म्हटलेला आहे संसार म्हणजे सदैव सरकत चाललेला आहे. आपण हातामध्ये जर वाळूचे कण जर घेतले आणि त्या वाळूला जर आपण जास्तीत जास्त दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर कळत न कळत का होईना ती वाळू आपल्या हातून, बोटातून निघून चाललेली जाते. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे संसार, जो सदैव सरकत चाललेला आहे. आणि भगवंतांचं धाम कसं आहे त्याचं वर्णन स्वतः भगवंतांनी केलेलं आहे. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात भगवंत म्हणतात, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंतांच्या धामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी प्रकाशमान करत नाहीत. तेथे प्रकाश भगवंतांपासून येतो. बहु कोटी चंद्र जिने वदन उज्ज्वल गलदेशे वनमाला कोरे जलमाल. आपण दररोज जशी आरती गातो भगवंतांची, आणि त्या आरतीमध्ये गौरांग महाप्रभूंचं वर्णन करण्यात आलेलं आहे. बहुकोटी चंद्रजिनी वदन उज्ज्वल. त्या भगवंतांच्या दिव्य देहातून इतका सुंदर प्रकाश येत असतो. आणि म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे स्वयंप्रकाश. भगवंतांचं नावच आहे स्वयंप्रकाश. आणि त्यांचं धाम स्वयंप्रकाशित होत असतं. आणि म्हणून त्या भगवंताला कोणत्याही पद्धतीचे दिवे किंवा लाईटची, विद्युत उपकरणांची आवश्यकता कधीही पडत नाही. भौतिक जगत आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे. या भौतिक जगत रूपी वृक्षाचे मूळ वर असून शाखा खाली आहेत. तलावाकाठी असा अनुभव येतो. जेव्हा आपण तलावाकाठी उभ्या असलेल्या वृक्षाची प्रतिमा पाण्यात पाहतो तेव्हा त्याचे मूळ वर आणि शाखा खाली दिसतात. याचा अर्थ असा की तेथे वास्तविकपणे तो वृक्ष आहे आणि त्याचे प्रतिबिंब आपण पाण्यात पाहतो. या भौतिक जगाविषयी भगवंत म्हणतात, हा एक वटवृक्ष आहे ज्याची मुळे वर आणि शाखा खाली आहेत. हे जगत आध्यात्मिक जगताचे प्रतिबिंब आहे. यावरून हे स्पष्ट होते की जर भौतिक जगत आहे तर आध्यात्मिक जगाचेही अस्तित्व असलेच पाहिजे. जर मी आहे याचा अर्थ माझे वडील असतीलच. आणि सर्वांचे वडील जे परमपिता जे आहेत ते भगवंत आहेत. आणि त्यांचं घर किंवा त्यांचं धाम हे असणं अगदी गरजेचं, म्हणजे अस्तित्वात असणं हे महत्त्वाचं आहेच. ऊर्ध्वमूलः अधशाखं अश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसी यस्य पर्णानि यस्यं वेद स वेदवित्. अद्वैत सिद्धांतानुसार अद्वैतवाद्यांना ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची इच्छा असते. ही ब्रह्मज्योती म्हणजे केवळ भगवंतांपासून निघणारे दिव्य किरण आहेत. त्यामुळे त्यांच्या धामात सूर्य, चंद्र आणि अग्नीची गरज कधीही लागत नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावक यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंत आहेत आणि त्यांचे धामही आहे. आपण भगवत धामात जाण्याच्या प्रगत अवस्थेत येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही जातो आमुच्या गावा. भगवंतांचे विशुद्ध भक्त
भगवंतांच्या दिव्य धामात परत जातात। यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साक्षात संत तुकोबाराय। काय त्यांची कीर्ती आणि काय त्यांचा गौरव। आपण ऐकतो मूर्ती लहान कीर्ती महान, आणि तशीच स्थिती या तुकोबारायांची। 365 वर्षापूर्वीची ही घटना। इंद्रायणीच्या काठी कीर्तन चाललेले होते आणि त्याच वेळी आकाशातून एक विमान खाली उतरले। सर्वांनी ते विमान पाहिले आणि सर्वांच्या समोर तुकाराम महाराज त्या विमानात बसून सर्वांना म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा। तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले। सर्वांनी विचार केला, आता येतील मग येतील। वाटही पाहिली, परंतु ते परत नाही आले। त्यावेळी उपस्थित असलेले लोक समजू शकले नाहीत की तुकाराम महाराजांनी ज्याला आपले गाव म्हटले ते म्हणजे इतर कोणतेही नसून, देहू किंवा पुणे किंवा दिल्ली नसून कोणतं होतं, वैकुंठ धाम होतं। तुकाराम महाराज परत आले नाहीत। तेव्हा देहूवासियांना आमच्या गावाचा गूढ अर्थ समजला। तुकाराम महाराजांची तर पत्नी म्हणाली, तुम्हाला आता कीर्तन करायची हुक्की आली असेल, आणि जर कीर्तन करायचंच असेल तर जा, वैकुंठात जातो वैकुंठात जातो म्हणू नका, जा कीर्तन करा आणि लवकर या। आज मी माझ्या मंगळाईसाठी पोळीचा निवेद केलेला आहे आणि तुम्ही आल्याशिवाय लेकरं देखील जेवायला बसणार नाहीत बरं का, आणि लवकर या। आणि बघा किती भोळी बाबडी। ते तुकाराम महाराज तिला सांगतायत, चल वैकुंठात जाऊ, आणि ती बिचारीच म्हणू शकतो आता, साक्षात वैकुंठात जाण्यासाठी भगवंतांचं विमान आलेलं आहे आणि ते विमान सोडून तो परब्रह्म आनंद गाठण्याऐवजी ती आपल्या मंगळाईसाठी काय बनवते, पुरणाचा नैवेद्य बनवत आहे। आता बाकीचे संत आणि जे साधू पुरुष आहेत तशी तुकाराम महाराजांची कोणती समाधी देखील नाही, कारण समाधी ज्यांची असते ज्यांचा देह या जगात राहतो। पण तुकाराम महाराज तर सदेह वैकुंठात गेले आणि त्या सदेह वैकुंठात गेल्यामुळे त्यांची कोणतीही समाधी नाही। आणि फक्त तुकाराम महाराजच नाहीत, शास्त्रांमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांना घेण्यासाठी स्वतः भगवंतांच्या धामातून विमान आले। ध्रुव महाराज, अजामिल, दुंदुकारी असे अनेक भक्त भगवंतांच्या घरी सदेह गेले, कारण भगवंतांचं घर हेच आपलं शाश्वत निवासस्थान आहे, कारण आपण भगवंतांचे नित्य अंश आहोत। जीव हा भगवंतांचा अंश आहे। जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास। जीव भगवंतांचा नित्यदास आहे, ही आपली खरी ओळख। मी दिल्लीवासी, मी पुणेकर, मी बेळगावकर हे तर फक्त उपाधी किंवा हे जगातील तथाकथित संबंध फक्त इथंच राहणारे आहेत। येथे राजा जसं म्हटलेलं आहे, जशी राजा तशी प्रजा, जैसा बाप वैसा बेटा। आणि त्याचप्रमाणे भगवंत जर आपले वडील असतील, अहम बीजः प्रद पिता, भगवंतांचे धाम हे आपलं धाम आहे, कारण ते आपल्या वडिलांचं धाम आहे। जसं काही महिन्यापूर्वी जेव्हा मी मुंबईमध्ये होतो, श्री श्री राधा रासबिहारी मंदिर, इस्कॉन जुहू मंदिरात, त्यावेळी जुहूचे ब्रह्मचारी असंच वार्तालाप करताना म्हणाले, माहिती आहे का, या ठिकाणी जुहूमध्ये कित्येक मोठमोठ्या अभिनेत्यांचे मोठमोठे बंगले आहेत, पण म्हटले आम्ही बघा, आम्ही ब्रह्मचारी असून सगळ्यात मोठा बंगला आणि हा राजवाडा राधा रासबिहारींचा आहे। जुहूमध्ये सगळ्यात महागडी जर इमारत किंवा जर संपत्ती असेल तर ती राधा रासबिहारींची आहे। आणि ते ब्रह्मचारी ज्यांना कधीही आम्ही कीर्तनासाठी वगैरे जातो त्यावेळी लोक हास्य परिहास किंवा चिडवतात देखील, बघा हरे कृष्णावाले,
सुख करता दुःख हरता, काही न करता पोट भरता. चिडवत असतात लोक, पण ज्यांनी भगवंतांना आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे ते भगवंत त्याला कशाचीही कमतरता पडू देणार नाहीत. ही भगवंतांनी शाश्वती आहे. योगक्षेमम वहाम्यहम. योगक्षेमम, हा योगक्षेमम वहाम्यहम म्हणजे जे तुमच्याजवळ आहे त्याचं मी रक्षण करतो आणि ज्याची तुम्हाला कमतरता असेल त्याची मी पुरवठा करतो. पण दुर्भाग्य, हा श्लोक भगवद्गीतेतील भगवंतांचा आहे, पण हा श्लोक कोणी चोरलेला आहे माहीत आहे बरं? माहीत आहे का आपल्याला? LIC वाल्याने. योगक्षेमम वहाम्यहम. पण आपलं घर शाश्वत तर भगवंतांचं घर आहे. आपण बद्ध जीव आहोत. आपल्याला भगवंतांची सेवा करण्याची इच्छा नाही, तर स्वतः भोक्ता बनण्याची इच्छा आहे. आणि म्हणून या जगाला दुःखालयम अशाश्वतम या जगात आपण आलेलो आहोत. कधीकधी आपण आपल्या मित्रांना फोन करतो भ्रमणध्वनीवरती फोन केल्यानंतर कधीकधी ती भ्रमणध्वनी किंवा मोबाईलचं कनेक्शन पोचत नाही आणि त्यावेळी घोषणा केली जाते, आप जिस उपभोक्ता को संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है. म्हणजे काय? उपभोक्ता. आपण भोक्ता नसून उपभोक्ता आहोत. भोक्ता तर परमभोक्ता भगवंत आहे. आणि भगवंतांच्या असीम कृपेमुळे आपण भौतिक जगात राहूनही भगवत भक्ती करून स्वतःची संसारातून सुटका करू शकतो आणि आपल्या चिन्मय आनंदमय घरी परत जाऊ शकतो. तेथे भगवंत आपली वाट पाहत आहेत. भगवत धामात आपल्या प्रत्येकाचे स्थान, कार्य, सेवा निश्चित केलेली आहे. ती सेवा घेण्यासाठी भगवंत वाट पाहत आहेत. तेथे पोचण्यासाठी भगवंतांनी संतांनी सांगितलेला मार्ग म्हणजेच भक्ती मार्ग. या संसारातून मुक्त होण्यासाठी भगवंत सांगतात, अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नात्रत्र संशयः. अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो. माझ्या प्रकृतीची म्हणजे भगवंतांच्या धामाची, त्या शाश्वत धामाची, जिथे एकदा गेल्यानंतर पुन्हा परतणं आवश्यक नाही. आयुष्याच्या आरंभापासून भगवत भक्ती केली तर अंतसमयी भगवंतांचे स्मरण होऊन आपणही आपल्या गावा त्या वैकुंठ धामात, भगवत धामात परत जाऊ शकतो. आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगातील हे जे धाम आहेत ते एकच आहेत. मग ते पंढरपूर असो, वृंदावन असो, मथुरा असो किंवा जगन्नाथपुरी असो, भगवंतांचं धाम हे भगवंतांच्या गोलोक आध्यात्मिक जगतामध्ये आणि भौतिक जगतामध्ये कधीही वेगळं नसतं. कारण भगवंत जेव्हा पृथ्वीवर आपली लीला प्रकट करतात त्यावेळी दिव्य धामाचा एक भाग भौतिक जगतात प्रकट होतो. श्रीकृष्ण आपली लीला पृथ्वी तलावर करतात तेव्हा दिव्य गोलोक वृंदावन धामाचा एक भाग भौतिक जगात प्रकट होतो, तेच गोकुळ वृंदावन. आणि या दोन्हीही धामामध्ये कोणतंही अंतर नाही. अंतर केवळ स्थानांचं आहे. आणि म्हणून रूप गोस्वामी आपल्या उपदेशामृत ग्रंथामध्ये वर्णन करतात, वैकुंठा जनितो वरा मधुपुरी तत्रापि रासोत्सवाद. बघा, वैकुंठा जनितो वरा मधुपुरी. वैकुंठापेक्षा जर श्रेष्ठ कोणतं स्थान असेल तर ते मथुरा आहे. का? कारण मथुरेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण देवकी आणि वसुदेवांचे पुत्र म्हणून अवतरित झाले. त्या मथुरेपेक्षाही श्रेष्ठ जर काय असेल
तर ते वृंदावनातील 12 वन आहेत. वृंदावन, बहुलवन, बेलवन, मधुवन अशी जी नावं आहेत. कारण त्या 12 वनामध्ये भगवंतांनी आपल्या सर्व दिव्य लीला, बाललीला केलेल्या आहेत. त्या 12 वनापेक्षा जर श्रेष्ठ असेल, काय आहे? गोवर्धन पर्वत आहे. का? कारण याच गोवर्धन पर्वताला त्या भगवान गोपालकृष्णांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती आणि थोडंसं नखावरती स्पर्श झालेला तो गोवर्धन 7 दिवस आणि 7 रात्र उचलून धरला. आणि त्याच्यापेक्षाही जर श्रेष्ठ काही असेल तर ते आहे राधाकुंड. का? कारण राधा राणींच्या विषयी भगवंतांची असलेली भावना, राधा राणींवरती असलेलं भगवंतांचं प्रेम त्या राधाकुंडामध्ये आप्लावित झालेलं आहे. आणि ब्रह्मांडातील सगळ्यात पवित्र स्थान असं रूप गोस्वामींचं म्हणणं आहे. हे दोन्ही धाम भगवंतांच्या लीला या दोन्ही धामामध्ये संपन्न होत असतात. आणि भगवत धामाची स्थिती महाप्रलयानंतर देखील तशीच राहते. भगवान अनंतशेष भूमंडळाच्या आपल्या फणांवर धारण करतात तेव्हा पृथ्वी त्यांच्या एका फणावर स्थित असते. प्रलयाच्या वेळी अथांग पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीला वराह भगवंतांनी वर काढलं आणि तेव्हा त्यांनी मथुरा येथील विश्राम घाटावर विश्राम घेतला. आता हे कसं असू शकतं? तर तात्पर्य आहे की पृथ्वीचं जरी पतन झालं तरी मथुरा आणि वृंदावन हे आपल्या मूळ स्थितीतच होते. आणि त्याच पद्धतीनं पंढरपूर देखील शाश्वत आहे, चिन्मय आहे. त्याचा कधीही ऱ्हास किंवा नष्ट होत नाही. धामातील अधिष्ठाता, आराध्य देवता त्यांना म्हटलं जातं धामी. जसं नावाचा जो अधिष्ठाता असतो त्याला म्हटलं जातं नामी, त्याच पद्धतीनं धामाचा जो आराध्य देव आहे त्याला म्हटलं जातं धामी. वृंदावन मथुरेचे धामी आहेत रसराज, रसिक शेखर श्रीकृष्ण. अयोध्येचे धामी आहेत प्रभू श्रीराम, सियावर रामचंद्र की जय. आणि तसेच पंढरपूर धामाचे धामी आहेत पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आणि ते विठ्ठल संपूर्ण विश्वामध्ये ठसून लपलेला म्हणजे साक्षात हरी विठ्ठल. अन्य देवी देवतांचेही धाम या पृथ्वी तलावर आहेत. जसे केदारनाथांचे धामी भगवान शिव, तुळजापूरची आई भवानी इत्यादी. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. समस्त अवतार, देवी देवता, चल अचल सर्व वस्तूंचे उद्गम स्थान आहेत. ते परमपुरुष आहेत आणि त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. म्हणून त्यांचे धाम गोलोक वृंदावन हे सर्व धामांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. अन्य धाम आणि तीर्थांचे ते स्रोत आहे. धाम आणि धामी हे अभिन्न आहेत. धाम आणि धामी समतुल्य आहेत. ज्याप्रमाणे भगवंतांची आराधना पूजा करतो त्याचप्रमाणे भगवंतांची सेवा करावयास हवी. धामाच्या रूपाने स्वतः भगवंतच स्वतःचा विस्तार करतात. जसं श्री चैतन्य महाप्रभू म्हणून गेले, आराध्यो भगवान ब्रजेश तनयस तद्धाम वृंदावनम रम्या काचिदुपासना ब्रजवधू वर्गेण या कल्पितः श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमां पुमार्थो महान् श्रीचैतन्य महाप्रभो मतमिदं तत्रादराणाना परः. साक्षात चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू म्हणजे साक्षात श्रीकृष्ण. श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. या कलियुगी पीतवर्ण म्हणजे पिवळ्या रंगाचा युगधर्म त्यांनी धारण करून आलेले ते साक्षात कृष्ण म्हणतायत. आराध्यो भगवान ब्रजेश तनयस. आपण आराधना केली पाहिजे. कोणाची? ब्रजेश, वृंदावनाचे जे ईश आहेत,
नंद महाराज त्यांच्या पुत्राची. तद्धाम वृंदावनम, आणि त्यांचं धाम वृंदावन. रम्या काचिदुपासना व्रजवधू, आणि व्रजवधू म्हणजे गोपी. त्यांनी भगवान श्रीकृष्णांची सेवा जशी गोपींनी केली तशीच आपण देखील त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. आणि हे मत कुणाचं आहे? श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं मतमिदम, त्यांचं मत आहे. आणि याचा आधार काय आहे? कोणी म्हणेल आधार काय याचा? साक्षात पुराणम अमलम प्रेमाम पुमार्थो महान. आणि साक्षात श्रीमद भागवत महापुराण जे आहे त्याचा आधार आहे. भगवंतांचे धाम भगवंताहून अभिन्न आहे. कारण भगवंतांचे नाम, रूप, गुण, लीला तसेच त्यांच्या अवतरणाचे स्थान, धाम त्यांच्याहून भिन्न नाही. ही धामाची महिमा. आणि धामाची जर महिमा आपल्याला कळाली तरच आपल्याला कळेल की भौतिक जगत काय आणि आध्यात्मिक जगत काय. ही इतकी मोठी अथांग पसरलेली पृथ्वी आणि हे भौतिक जगत किती आहे माहीत आहे आपल्याला? 1/4. आणि आध्यात्मिक जगत आहे 3/4. 4 पैकी 3 भाग आध्यात्मिक जगत आणि 1 छोटासा भाग हे भौतिक जगत. आणि या अनंत कोटी ब्रह्मांडातील आपलं एक ब्रह्मांड आणि त्यातील ही सौर योजना किंवा सूर्यगणना, त्याच्यामध्ये असलेली एक पृथ्वी, त्याच्यामध्ये भारत आणि त्या भारताचा एक राज्य महाराष्ट्र आणि त्यातील आपलं एक छोटंसं गाव. आपल्याला वाटतं आपण किती सिद्ध आहोत आणि किती महान आहोत, पण आपण काहीही नाही. भगवंतांच्या महानतेसमोर आपण तुच्छ लहान आहोत. आणि म्हणून पहिला आपण समजून घेतलं पाहिजे भौतिक जगत म्हणजे काय आणि आध्यात्मिक धाम म्हणजे काय. आणि ते धाम म्हणजे काय यावरती आपण आज चर्चा केली. आणि पुन्हा येणाऱ्या कथेच्या या शृंखलेमध्ये आपण पंढरपूर धामाचं महात्म्य आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्ण. पंढरपूर धाम की जय. विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण.